मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय. तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय ज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय. अरे अक्षय, मागचा आठवडा इतका हेक्टिक होता ना, घराकडे माझं पूर्ण दुर्लक्ष झालंय. हे बघ, सगळंच आणायचं राहिलंय. ग्रॉसरी आहेत, भाज्या आहेत. मी एक काम करते, हे बघ, मी सगळं ना कार्टमध्ये ॲड करून ठेवलंय. एकदा तू जरा ही लिस्ट बघून घे ना, म्हणजे काही राहिलं असेल ना तर तुला कार्टमध्ये ॲड करता येईल. हां, बघशील ना? अक्षय, अरे मी काय म्हणते मगाचपासून, तुझं लक्षच नाहीये. तूच ते काम दिलंस ना त्या दिवशी, ते अवकाश विज्ञानाची माहिती गोळा करायचं, तेच करत बसलोय. अच्छा अच्छा अच्छा. काय मग झाला का स्पेस सायन्सचा तुझा अभ्यास? 1-2 दिवसात संपण्यासारखा विषय नाहीये हा. म्हणजे या गुलामाने या राणीला दिलेलं वचन व्यर्थ ठरलं तर? राणी साहेब, तुम्ही विचारा तुमच्या मनातले प्रश्न. हा गुलाम आपल्या परीने त्याची उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेल. वा, म्हणजे अभ्यास झालेला दिसतोय तुझा. विचार ग, विचार विचार, तुला जे काय वाटतंय ते विचार. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की मानवाने पहिल्यांदा अंतराळयान कधी पाठवलं? 4 ऑक्टोबर 1957 स्पुटनिक नावाचं यान रशियाने पाठवलं होतं. म्हणजे तो रशियाचा युरी गागारिन, तो याच अंतराळयानात होता का? नाही 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 नाही, या अंतराळयानात माणूस नव्हता. त्याच्यासाठी पुढची 4 वर्ष लागली आणि 4 वर्षानंतर 12 एप्रिल 1961 रोजी युरी गागारिननं हा पराक्रम केला. आणि त्या अंतराळयानाचं नाव काय होतं माहितीये का? त्या अंतराळयानाचं नाव होतं वोस्तोक 1. युरी गागारिन किती वेळ अंतराळात होता? किती वेळ होता? 108 मिनिटं. मला सांग, आजवर सलग सर्वात जास्त वेळ अंतराळात कोण राहिलं असेल? कोण रे? व्हॅलरी पोलाको. त्यानं 1994 ते 95 दरम्यान मीर स्पेस स्टेशनवर सलग 437 दिवस घालवले. अक्षय, हे बघ, माणूस चंद्रावर उतरला हे आपल्याला पुस्तकात होतं, पण मग मला सांग, अंतराळात जाऊन त्यातल्या इतर कुठल्या कुठल्या गोष्टींचा वेध माणसाने घेतला? तुलनेने चंद्र आपल्या जवळ आहे, हो, त्यामुळे त्याच्यावर तर आपण उतरलोच, पण आपण सगळ्याच ग्रहांचा वेध घेतलेला आहे. हे बघ, मंगळयान, चांद्रयान याविषयी मी ऐकलंय, पण मग बाकीच्या ग्रहांचं काय? म्हणजे या सगळ्या ग्रहांचा पण अभ्यास केला गेलाय का अंतराळातून? म्हणजे काय, आपल्या ग्रहमालेतल्या सगळ्याच ग्रहांचा आपण वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास केला आहे अगं. पण मग त्यातून काय आपल्याला नवीन माहिती मिळाली? सांगतो. हां. बुध, शुक्र आणि मंगळ या तिन्ही ग्रहांचा पृष्ठभाग घन स्वरूपाचा आहे, हे आपल्याला अंतराळयान पाठवण्याच्या आधीच माहिती होतं. त्यातला जो सूर्याच्या अगदी जवळ असलेला ग्रह आहे तो बुध. तो सूर्याच्या जवळ, तो सूर्याच्या जवळ असल्यामुळे गरम, त्यामुळे थेट त्याच्यावरती यान उतरवता येत नव्हतं, ते अवघड होतं. म्हणून मग त्याच्या कक्षेत यान पाठवून बुधाचा अभ्यास केलेला आहे. मंगळावर मात्र आपण व्यवस्थितपणे अंतराळयानं उतरवली आणि त्याचा अभ्यास आपण अनेक मोहिमांद्वारे केलेला आहे आणि आजही केला जातोय. या 3 ग्रहांचा पृष्ठभाग घन स्वरूपाचा आहे ते तू सांगितलं, ते ठीक आहे, पण मग बाकीच्या ग्रहांचं काय ते सांग ना. सांगतो. शनी आणि गुरु हे ग्रह वायूपासून बनलेले, त्यामुळे यांचा पृष्ठभाग घन नाहीये. यांच्या वातावरणामध्ये, म्हणजे या ग्रहांच्या वातावरणामध्ये प्रोब म्हणजे शोधक पाठवले गेले. शोधक? आणि असेच इतर अजून 2 वायुमय ग्रह आहेत, ते म्हणजे युरेनस आणि नेपच्यून. आणि या ग्रहांचीही व्हॉयेजर अंतराळयानाने आपल्या अंतराळ प्रवासात दुरून निरीक्षण केलेली आहेत. आणि मग शुक्राचं काय? शुक्राची मी वेगळी माहिती काढून ठेवली आहे, तुला सांगतोय बघा.
शुक्र ग्रहावर कार्बन डायऑक्साईड युक्त वातावरण आहे आणि हे वातावरण आपल्या पृथ्वीच्या तुलनेत 90 पट एवढं दाट आहे आणि शुक्र हा ग्रह ढगांनी आच्छादलेलाही आहे आणि मुख्यतः हे जे ढग आहेत ना हे सल्फ्युरिक आम्लाच्या थेंबापासून बनलेले आहेत. अच्छा. बघ कशी सगळी चोख माहिती लिहून काढली मी. पुढे ऐकता. आणि हा जो ग्रह आहे ना आपला शुक्र, त्याचा पृष्ठभाग इतका गरम आहे की इथे शिसं सुद्धा वितळू शकतं. हो, हा बाप रे. ए पण मग या ग्रहांवर माणूस पोचलाय? म्हणजे काय, अगं आपण पाठवलेली अंतराळयानं पोचलीये. हा, म्हणजे आपण पोचलोच की. ए पण मग किती वर्षांपूर्वी पोचलो रे आपण? बुधाला 70च्या दशकात मरीनर 10 या अंतराळयानाने भेट दिली होती. मरीनर 10. हा, आणि गेल्या दशकामध्ये मेसेंजर या यानानं सुद्धा भेट दिली होती. बर. आणि शुक्राला तर आतापर्यंत आपण अनेक वेळेला अंतराळयानांनी भेटी दिलेल्या आहेत. हा, यापैकी मॅगॅलन आणि व्हीनस एक्सप्रेस या यानांनी दिलेल्या भेटी आपल्यासाठी खास आहेत. पण मग खास का? सांगतो. कारण मॅगॅलन यानावरच्या रडाराद्वारे शुक्राच्या पृष्ठभागाचा नकाशा तयार केला गेला आणि व्हीनस एक्सप्रेसद्वारे शुक्राच्या वातावरणाचा तपशीलवार अभ्यास केला गेला. किती काय काय माहिती आहे ना. ए मग मला सांग की मंगळाविषयी अजून काय माहिती आहे तुला? म्हणजे तिथे पण माणूस उतरलाय? नाही, मंगळावरती माणूस नाही उतरलेला, पण मंगळाच्या जमिनीवरती चालतील अशी साधनं मात्र मंगळावरती उतरवलेली आहेत. मंगळाच्या मातीचा रंग लाल आहे कारण त्या मातीमध्ये लोहाचे ऑक्साईड आहे. हे आपल्याला आधीच माहिती होतं, पण तिथे उतरल्यामुळे मंगळावरची माती आपल्या हातात आली आणि हे कन्फर्म झालं. अच्छा. पण मग गुरुचा सुद्धा अभ्यास केला गेलाय का अंतराळातून? येस, केला गेला ना. गॅलिलिओ नावाची मोहीम, थांब माझ्याकडे माहिती आहे त्याची. या गॅलिलिओ मोहिमेमध्ये गुरुच्या वातावरणात सुद्धा एक शोधक सोडला होता आणि त्या मोहिमेत गुरुच्या वातावरणाचा अगदी तपशीलवार अभ्यास केलाय. आणि शनी आणि त्याची ती कडी? कॅसिनी नावाचं एक यान होतं आणि त्याची एक मोहीम नासाने काढली होती. त्या मोहिमेमध्ये शनीच्या कड्याची रचना अतिशय गुंतागुंतीची असल्याचं कळलं आणि ही कडी म्हणजे शनीच्याच काही पूर्णपणे तयार होऊ न शकलेल्या चंद्राचा अवशेष असण्याची शक्यता आहे. या कड्यात आजूबाजूने असणाऱ्या लघुग्रहांच्या आणि धूमकेतूच्या अवशेषाचाही समावेश आहे असंही कळलं. मी जवळपास तुला सगळ्याच ग्रहांविषयी विचारलं ना. नाही पण राहिलेत ना युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो. आता मला माहिती आहे प्लुटो आता ग्रह नाहीये, पण त्याचाही अभ्यास केला गेला असेलच की. हो, युरेनस आणि नेपच्यून वरही आपण पोचलेलो आणि तिथे जेव्हा जवळून बघितलं तेव्हा असं लक्षात आलं की युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांवरती अधूनमधून काळे पांढरे डाग दिसतात आणि जसे गुरुवरती लाल डाग दिसलेत ना तसेच हेही डाग आहेत आणि हे डाग सुद्धा त्या ग्रहांवरची वादळ आहेत. पण मग प्लुटोचा सुद्धा अभ्यास केला गेला असेल ना? हो, केला गेला ना. न्यू होरायझन्स नावाचं यान प्लुटोवरती पाठवलं आणि प्लुटोचा अभ्यास केला गेला. बरं. तर या अभ्यासात काय दिसून आलं तर प्लुटोचा पृष्ठभाग पण घन आहे आणि सुमारे 1200 किलोमीटर व्यास असणाऱ्या प्लुटोवरही डोंगर, दऱ्या आणि विवर दिसून आली आहेत. अगं 2006च्या जानेवारीमध्ये न्यू होरायझन्स हे नासाचं अंतराळयान प्लुटोच्या दिशेनं निघालं आणि ते 2015च्या जुलैमध्ये प्लुटो जवळ जाऊन पोहोचलं. म्हणजे जवळजवळ किती झाले घाल हिशोब, 9.5 वर्ष लागली. पण मी आता मगाचपासून तू सांगितलेली सगळी माहिती अगदी शांतपणे ऐकतेय. यामध्ये आपल्या भारताचा काही उल्लेख नाही आला, कारण अवकाश विज्ञानामध्ये आपल्या भारताने खूप चांगली कामगिरी केली आहे ना. ही सगळी कामगिरी तुला मी सांगण्यापेक्षा मी ती कामगिरी बघायला तुला घेऊन जाणार आहे. बघायला? पण कुठे? अगं आपण चाललोय नेहरू सायन्स सेंटरला. तिथे कशाला? नेहरू सायन्स सेंटरला अशासाठी कारण तिथे एक असं दालन आहे ज्या दालनामध्ये भारताच्या अवकाश विज्ञान क्षेत्रातल्या भरारीची सगळी माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हे दालन स्थापन करायला इस्रोनं त्यांना मदत केलेली आहे. काय सांगतोय? चला, आता माझी उत्सुकता आणखीन वाढली. मी पटकन तयार होऊन येते. तू पण तयार हो. मी तर तयारच आहे, लगेच निघूया. चला चल. हे उचलते.
भौतिकशास्त्रासाठीचं 2024 या वर्षीचं नोबेल पारितोषिक जॉन हॉपफिल्ड आणि जेफ्री हिंटन यांना, रसायनशास्त्रासाठीचं नोबेल पारितोषिक डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस आणि जॉन जम्पर यांना आणि वैद्यकशास्त्राचं 2024 या वर्षीचं नोबेल पारितोषिक व्हिक्टर अँब्रोज आणि गॅरी रुकून यांना जाहीर झालं आहे. डिसेंबर महिन्यात या सर्वांचा खास परिचय विज्ञानम जनहिताय या आपल्या मालिकेत. वाचू आनंदेच्या पुढच्या भागात प्रसिद्ध लेखक विद्याधर पुंडलिक यांच्या साहित्याचं अभिवाचन करणार आहेत प्रसिद्ध अभिनेते अभिजित खांडकेकर आणि लेखिका मोनिका गजेंद्रगडकर. काळा सूट, भलं मोठं पोट, घड्याळासारखा किंवा पपनसासारखा विलक्षण गोल चेहरा, त्यावरचं बटनासारखं नाक, 40शीला येऊनही खळ्या पडणारे गाल. त्याबरोबर बागडत बागडत आपली लांडी शेपटी टुकूटुकू हलवून ते कोकरू पुढे आलं आणि येशूच्या पसरलेल्या हातात झेपावून विसावलं. त्या कोकराची छाती ठकठकत होती. प्रसारण सोमवार दिनांक 14 आणि मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबर रात्री 8:30 वाजता. पुनःप्रसारण बुधवार दिनांक 16 आणि गुरुवार दिनांक 17 ऑक्टोबर रात्री 10 वाजता. वाचू आनंदी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. मराठी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षपदी मान्यवरांची मांदियाळी. भारतातील अणुभट्ट्यांचे संयोजक प्राध्यापक भा मा उदगावकर 1982 ते 1991 या काळात, तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर 1991 ते 1994 या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. मराठी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत प्राध्यापक उदगावकर आणि डॉक्टर नारळीकर यांचं योगदान फार महत्वाचं आहे. फायनली सायन्स सेंटरला अरे काय सुंदर आहे हे. किती काय काय बघ. कधीच यायचं होतं रे इथे. बरं झालं आज आपण आलो. हे मंजू मॅडम आपल्याला सांगणार आहेत ना सगळं. ए जरा फोन लावून बघ ना मॅडमना. फोन कर. हा. अरे वा, नमस्कार. नमस्कार मॅडम. आलात तुम्ही? तुमचीच वाट बघत होते. आम्ही खूप उत्सुक आहोत मॅडम. आणि तुम्ही इथे नेहरू सायन्स सेंटरमध्ये शिक्षणाधिकारी म्हणून काम करतायत आणि तुमच्याकडून आम्हाला ही सगळी माहिती मिळणार आहे, त्यामुळे आमची मज्जा आहे एकदम. मॅडम अहो आम्ही काय बघतोय, हे बैलगाडी नाही म्हणजे भारताच्या अंतराळ सफरीबद्दल माहिती घेण्यासाठी आम्ही आलोय आणि इथे आम्हाला चक्क बैलगाडी दिसते. बैलगाडीवरून कोणी गेलं होतं का अंतराळात? खूप मजेशीर प्रश्न आहे हा तुमचा. बैलगाडी इथे जी आहे ती अंतराळ जाण्यासाठी नव्हे, पण अंतराळात जाणारा एक आपला जो उपग्रह होता ॲपल एरियन पॅसेंजर पेलोड एक्सपेरिमेंट, भारताचा सर्वात पहिला कम्युनिकेशन सॅटेलाइट. आणि या उपग्रहाची आपल्याला आधी चाचणी करायची होती आणि त्यासाठी आपल्याला अचुंबकीय असं क्षेत्र हवं होतं आणि त्यामुळे कोणतंही धातू नसलेलं वाहन म्हणून बैलगाडी. अच्छा. म्हणून बैलगाडीचा वापर करण्यात आला आणि अगदी 150 रुपयात काम फत्ते. अय्या वा वा वा, मस्त एकदम. हे तर बैलगाडीचं झालं, पण याआधी आपण सायकलचाही वापर केलेला आहे. वा, हे नव्यानेच समजलं आम्हाला. तुम्ही काय म्हणालात, सायकल? हो, अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आपण जे साऊंडिंग रॉकेट्स प्रक्षेपित केले त्यासाठी त्याचे जे स्पेअर पार्ट्स आहेत ते घेऊन जाण्यासाठी आपण सायकलचा उपयोग केला होता. कारण तुंबा हे छोटंसं गाव आणि त्या गावाची निवड करण्याचं कारण हे की पृथ्वीचं चुंबकीय वृषभवृत्त जे आहे त्या तुंबा या शहरातून जातं आणि त्यामुळे रॉकेट प्रक्षेपणासाठी ते अगदी सगळ्यात योग्य असं गाव होतं आपल्यासाठी. आणि मग त्या ठिकाणी रॉकेटचे जे वेगवेगळे स्पेअर्स आहेत ते घेऊन जाण्यासाठी सायकलचा उपयोग करण्यात येतो. मॅडम हे साईट म्हणजे काय नेमकं? ॲक्च्युली अगदी सुरुवातीच्या काळामध्ये 1964च्या टोकियो ऑलिम्पिकचं जेव्हा प्रसारण करण्यात आलं आणि ते पाहिल्यानंतर आपल्या देशात पण ह्या क्षेत्राचं जे पोटेन्शियल आहे ना, ते आपले द्रष्टे वैज्ञानिक जे होते डॉक्टर विक्रम साराभाई, ज्यांना भारतीय अवकाश संशोधनाचं जनक असं मानलं जातं, तर त्यांनी त्याची क्षमता हेरली आणि आपल्या देशाला त्याचा उपयोग कसा करून घेता येईल हा विचार मांडला. आणि त्यावेळेचे आपले जे पंतप्रधान होते त्यांनी तो मान्य केला आणि तिथून आपल्या अवकाश संशोधनाचं जे क्षेत्र आहे त्याला सुरुवात झाली.
आणि ह्या प्रकल्पाअंतर्गत आपण जवळपास 2,500 गावांना आणि त्याद्वारे जवळपास लाखो लोकांपर्यंत आपण पोहोचू शकलो आणि या प्रकल्पाच्या अंतर्गत आपण लोकांना सुदूर शिक्षण किंवा कृषीविषयक तंत्रज्ञान जे आहे त्याची माहिती पोहोचवू शकलो. आणि अशाच प्रकारे सुरुवात झाली आणि नंतर मग रोहिणी पूर्ण ज्या उपग्रह आहेत त्यांची शृंखलाच एक आपण त्याचंही प्रक्षेपण केलं. पण आपण हे प्रक्षेपण करत असताना काही प्रक्षेपण आपण स्वदेशी तंत्रज्ञान वापरत होतो, तर ॲपलसारखे जे आहेत त्यासाठी मात्र आपल्याला फ्रान्सची मदत घ्यावी लागली, कारण ॲपल याचं वजन जे तुलनेने बरंच जास्त होतं. त्यामुळे ते प्रक्षेपित करण्यासाठी आपण इतर देशांची मदत घेतो. इथे आपल्याला बघायला मिळतात इस्रोने जी काही उपग्रह पाठवले त्यांच्या प्रतिकृती आणि त्याबरोबरच ते उपग्रह ज्या यानातून पाठवले, जे लॉन्च व्हेकल्स वापरले त्यांच्याही प्रतिकृती आपल्याला इथे बघायला मिळतात. आणि या संगणकाच्या मदतीने आपण इथे ठेवलेल्या ज्या प्रतिकृती आहेत त्यांच्याबद्दलची आणखी माहितीही मिळवू शकतो. या टचस्क्रीनचा वापर करा. तुम्ही इथे क्लिक करा. एखादं मॉडेल तुम्ही क्लिक केल्यानंतर येस, आणि तुम्हाला तिथे दिवा लागलेला दिसेल आणि त्याची माहिती आपल्याला इथे मिळते. हे बघ, सगळी माहिती सुद्धा आली आहे. दुसऱ्यावरती क्लिक करूया. भास्कर तो झूम करता येतो. अरे वा. आणि हे बघ, आपण हे वेगवेगळ्या अँगलने सुद्धा बघू शकतो. कसा दिसतोय आता. तिसरा हां, रोहिणी. हे बघ इथे. कसलं मॉडेल आहे मॅडम हे? आपण पलीकडे जे बघतोय ना ते आहे नाविक. नाविक म्हणजे नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टलेशन. आपल्याला माहितीच असेल ना GPS बद्दल, पण GPS ही अमेरिकन प्रणाली आहे, तर तेच कार्य करणारी भारतीय प्रणाली म्हणजे नाविक. कार्य तेच, परंतु ही पूर्णपणे स्वदेशी आहे, आपली स्वतःची आहे. बेसिकली स्टँडर्ड पोझिशनिंग सिस्टीम म्हणजे SPS. तीच कार्य तीच, पण आपल्या क्षेत्रासाठी आपण विकसित केलेलं तंत्रज्ञान, आपल्यासाठी विकसित केलेलं तंत्रज्ञान. आणि हे आहे GSAT इज जिओसिंक्रोनस सॅटेलाइट. बेसिकली कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. आपलं अगदी अलीकडच्या काळातलं विकसित केलेलं असा हा उपग्रह आहे. आणि कम्युनिकेशन सॅटेलाइट GSAT म्हणजे जिओसिंक्रोनस सॅटेलाइट. चंद्रयान 1, 2, 3 किंवा मंगलयान असो, ह्या अत्यंत महत्त्वाच्या अंतराळ मोहिमा आहेत भारतासाठी. चांदोबा तसा आपला लाडकाच, अगदी लहानपणापासूनच. तसाच तो वैज्ञानिकांचाही लाडका, कारण त्याच्यामध्ये त्यांना खूप काही अपॉर्च्युनिटीज दिसत आहेत, खूप काही संभाव्यता आहेत. चंद्राचा अभ्यास करून आपल्याला जी माहिती मिळणार आहे त्यातून बऱ्याचशा गोष्टी नंतर आपल्याला शक्य होणार आहेत. आणि मंगलयानाचं काय म्हणायचं, मंगलयान अत्यंत आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, कारण पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचणारा पहिला देश म्हणजे भारत. आणि तेही इतक्या स्वस्त दरामध्ये, ऑटो रिक्षाच्या दरामध्ये आपण मंगळापर्यंत पोहोचलोय. काय सांगताय का मॅडम? विश्वास बसणार नाही, अजिबात नाही, खरी गोष्ट आहे ही. पण मॅडम मला एक सांगा, या सगळ्या अभ्यासाचा आपल्याला नेमका उपयोग काय? बऱ्याचदा काय असतं की आपल्याला कित्येक वेळा प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्षरित्या बराच उपयोग होतो. उदाहरणच घ्यायचं झालं, एका गॅस क्लाउड मधून जे काही रेडिओ वेव्स येत होते ते चुंबकीय क्षेत्रामध्ये ना त्यांचं विचलन दिसलं. आणि याचाच पुढे अजून अधिक अभ्यास जेव्हा केला त्यातूनच जन्माला आलं एक नवीन तंत्र, न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स. म्हणजे आपल्याला एका क्षेत्रामध्ये होत असलेल्या अभ्यासाचा उपयोग दुसऱ्या क्षेत्रामध्ये सुद्धा होतो. आणि अशी अनेक क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला अवकाश संशोधनातून जी मिळालेली माहिती आहे किंवा ते करत असताना वेगवेगळी जी तंत्र विकसित झालेली आहेत तर त्याचा उपयोग इतर क्षेत्रामध्येही होतो. त्यामुळे आपण त्याला स्पिन ऑफ टेक्नॉलॉजीज असं म्हणतो.
राष्ट्र निर्मितीत ज्यांचा हातभार लागला त्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वैज्ञानिकांनी मराठी विज्ञान परिषदेचं अध्यक्षपद आनंदानं भूषवलं. उपग्रहांच्या रॉकेटसाठी लागणाऱ्या इंधनाचे निर्माते डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ होता 1994 ते 2000. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आयोगाचे अध्यक्ष असलेले डॉक्टर प्रभाकर देवधर मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते सन 2000 ते 2014 या काळात. विज्ञान दृष्टिकोन जनमानसात रुजवण्याच्या मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यात डॉक्टर वसंत गोवारीकर आणि डॉक्टर प्रभाकर देवधर यांचा खूप मोलाचा हातभार आहे. जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे. रसिक हो, आपल्या पित्याच्या दुर्मिळ आल्हाददायक आठवणी सांगताहेत गदिमांचे सुपुत्र आनंद माडगुळकर. पुलंनी फार सुंदर कॉमेंट केली होती बरं का. की म्हणजे गदिमांच्या कल्पनासृष्टीत की वळणावर आंब्याचे झाड एक वाकडे, आमच्या वळणावर म्हणले कोळशाची वखर होती. आणि कसं घडले हे बाल कलाकारांनी गायलेलं गीत रामायण सांगताहेत अमेय ठाकूर देसाई. मैत्र हे शब्द सुरांचे या मालिकेत. भारत हा नुसता एक सामान्य देश नाहीये, तो गप्पा गोष्टी आणि गाण्यांचा देश आहे. तर गोष्टींचा देश आहे हे आम्हाला त्यावेळी कळलं की गोष्टीतनं गाणं कळतं मुलांना. प्रसारण रविवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी रात्री 8:30 वाजता आणि पुनःप्रसारण रविवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 आणि सायंकाळी 5 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. प्रस्तुत करता जाई काजळ. परंपरा 70 वर्षांची. मराठी विज्ञान परिषद साल 2015 पासून सादर करीत आहे विज्ञान एकांकिका स्पर्धा. विज्ञान प्रचार आणि प्रसार नाट्य माध्यमातून नाट्य क्षेत्रातील नामवंत मंडळींचा सहभाग आणि मार्गदर्शन. विजेत्यांसाठी अनेक आकर्षक पारितोषिके. विज्ञान ऐका, पहा, अनुभवा आणि अंगीकारा. संपर्क मराठी विज्ञान परिषद. आपण जेव्हा उपग्रह प्रक्षेपित करत होतो तेव्हा आपली स्वतःची अशी प्रक्षेपण प्रणाली नव्हती. त्यामुळेच आपण वेगवेगळ्या देशांची मदत घेत होतो आणि त्यांच्या मदतीने त्यांच्या प्रक्षेपण केंद्रावरून आपण ह्या उपग्रहांचं प्रक्षेपण करत होतो. पण हळूहळू आपण आपलं तंत्रज्ञान इतकं छान विकसित केलं की आता आपली स्वतःचं प्रक्षेपण केंद्र आहे आणि आपण इतर देशांना मदत करतोय. कारण हे उपग्रह प्रक्षेपण करण्यासाठी अवकाशामध्ये सोडण्यासाठी आपल्याला यानांची जी गरज असते तेच हे रॉकेट्स. तर याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. कारण वेगवेगळ्या गरजांनुसार वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह जे आहेत ते अवकाशात सोडले जातात. जसं काही जिओ सिंक्रोनस जे सॅटेलाइट्स आहेत किंवा ते जे उपग्रह आहेत त्याच्यासाठी GSLV जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल्स असतात. तसंच PSLV सुद्धा असतात, म्हणजे पोलार सॅटेलाइट्स. जे वेगवेगळ्या प्रकारचे सॅटेलाइट्स त्यांच्या त्यांच्या गरजेप्रमाणे जे डिझाईन केलेले असतात, विकसित केलेले असतात, तर त्यांना त्यांचं प्रक्षेपण करण्यासाठी त्यांची यानं सुद्धा थोड्या वेगवेगळ्या प्रकारचे असतात. अक्षय हे बघ, हेच ते गगनयान मी तुला सांगत होते ना त्या दिवशी, बहुचर्चित. हो, अगदी खरं आहे. खूप सध्या अगदी चर्चेत असलेलं हे गगनयान. आणि ही मोहीम जी आहे ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे आपल्यासाठी. कारण आत्तापर्यंत आपण सगळी जी माहिती घेतली त्यामध्ये कुठेही मानवाचा समावेश नव्हता कोणत्याही यानामध्ये. तर आपला हा पहिला प्रयत्न असणार आहे की मानवासहित एखादं यान जे आहे ते अंतराळात पाठवण्याचा. आणि आपल्या दृष्टीने ही खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट. खरंच खूप एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. तो थोडासा आता त्याच्या नियोजित वेळेपेक्षा थोडासा लांबला आहे, पण मला वाटतं येणाऱ्या वर्षभरात आपण नक्कीच याचं प्रक्षेपण केलेलं असेल. खरंच मॅडम, आज किती छान माहिती तुम्ही आम्हाला सांगितलीत आणि मुख्य म्हणजे ना सोप्या भाषेत सांगितली. हो ना अक्षय?
त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत. मज्जा आली आम्हाला हे सगळं बघून. आणि मुख्य म्हणजे तुम्ही इतका वेळ काढलात आमच्यासाठी, त्यामुळे आमच्या दोघांकडून तुमचे खरंच मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो. धन्यवाद तुम्ही या जागी भेट दिल्याबद्दल. आणि मी असं म्हणेन की हे आपण एकच दालन पाहिलं आहे. नेहरू विज्ञान केंद्रामध्ये अनेकविध विषयांवरती अशा प्रकारची अनेक दालनं आहेत. अगदी आम्ही येणारच ती सगळी दालनं बघायला, पुन्हा एकदा सेंटरला भेट द्यायला येणार. येस, तुमचं पुन्हा एकदा स्वागत असेल. धन्यवाद. थँक्यू सो मच. चला, नेहरू सायन्स सेंटरची सफर एकदम मस्त झालेली आहे. उत्तम. पण अनु, आता मात्र मला भूक लागली, आपण खायला जाऊया प्लीज. हो, भूक मला पण लागली अक्षय. पण ऐक ना, 5च मिनिटाचं काम आहे. आता काय सांगते, मला ना पुस्तकं घ्यायची आहेत, विज्ञान कथेची पुस्तकं घ्यायची आहेत मला. सांगते, कारण सांगते तुला माहिती आहे, पुढच्या आठवड्यात आपल्या घरी सायंटिस्ट आणि विज्ञान कथा लेखक डॉक्टर बाळ फोंडके येणार आहेत. काय सांगतेस? हो. वा. हे बघ, आता त्यांच्याशी विज्ञानाविषयी गप्पा मारायच्या, त्यांच्याकडनं विज्ञान कथा ऐकायची म्हटल्यानंतर थोडा तरी अभ्यास हवा की नको? मला जरा ती पुस्तकं घ्यायची आहेत. ती पटकन पुस्तकं आपण घेऊया आणि झटकन जेवायला जाऊया. चला. मस्त झालं ना आपलं? एकदम एक नंबर. आणि आता आजचे प्रश्न. मानवाने पहिल्यांदा अंतराळात पाठवलेल्या यानाचं नाव काय? न्यू होरायझन या यानाची मोहीम कोणत्या ग्रहगोलाच्या दिशेने होती? आणि आता मागच्या भागातल्या प्रश्नांची उत्तरं. या भागाचे पुनःप्रसारण शनिवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता. सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती. देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान. विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी. जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे. विज्ञानम जनहिताय, 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 विज्ञानम जनहिताय. मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय.